हाय, मी ब्लॉगर सारिका. तर आज आहे संकष्टी. संकष्टीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज गणपतीचा दिवस म्हटलं खूपच छान दिवस. चला तर गणपतीची पूजा तर झालेली आहे माझी. छान अशी पूजा केली आणि आज ना कामाची खूपच गडबड आहे. तुम्हाला सांगते ना, आज भागदौड आहे खूप. चला तर छान पूजा करून घेतली. पहिली पूजा केल्याशिवाय तर पुढचं काम आपण करू शकत नाही. मस्तपैकी रेडी झालेली आहे मी. आता दुकानात जायचं आहे मला. मस्त पूजा केली म्हणजेच माझं काम झालं. तर आमचे छोटे सरकार झोपलेले आहेत आणि सकाळी ना रात्री खूप लेट झोपतो आणि त्याच्यामुळे सकाळी लवकर उठत नाही. एकतर आम्हालासुद्धा खूप आज लेट उठायला झालेलं आहे. तर त्यालासुद्धा मी उठवते कारण जायचं आहे मला आज बाहेर. तर इथे मी आता लगेचच आवरून दुकानामध्ये आलेली आहे. मिस्टर पण लागलेले आहेत कामाला. तर माझे मिस्टर तर माझ्या प्रत्येक कामात मदत करतच असतात कारण आम्ही प्रत्येक काम दोघं मिळूनच करत असतो. तर हे पाठीमागच्या आवरून घेतात सर्व टेबल वगैरे, तोपर्यंत मी माझं किचनमधलं आवरून घेते दुकानामधलं काम. चला तर फटाफट भांडे वगैरे आवरते कारण फटाफट निघून जायचं आहे. खूप लेट झालेलं आहे माझ्यासाठी. लोकं थांबलेली आहेत तिथे, फोन यायला लागलेत भरपूर. चला तर मी आता फटाफट रेडी झालेली आहे. अगदी सिंपल रेडी झाली कारण 3-4 फोन झाले, कधी येते कधी येते. इथे पाहू शकताय आता गाडीवर चाललेलो आहोत आम्ही कारण ऊन तर खूपच आहे. तर चला आता काहीतरी घ्यायला हवंच. 3-4 दुकानं झाली शोधून पण काही चॉईस होत नाही आहे. तर म्हटलं चला आता इथून घेऊनच टाकू एखादं काहीतरी. आणि मला ड्रेस आवडलं एक छान छोटंसं. म्हटलं आता हा घेऊन टाकते कारण लेट झालेलं आहे खूपच आणि त्यात फोन करून करून खूप त्रास झाला आहे. त्याच्यामुळे इथे पाहू शकताय फटाफट मी शॉपिंग केली कशी तरी आणि आता इथे लगेचच घरी पोचल्यानंतर आता जायचं आहे आपल्या बाळाला आणायला. तर माझ्या जावेच्या मुलाला आणायला जायचं आहे. मी 5वीचा व्हिडिओ मागे टाकला होता, तिथं पाहिलंच असणार तुम्ही. तर चला ह्या 2 आत्या सासू आहेत माझ्या आणि दीर गाडी चालवत आहेत. तर आता जायचं आहे आपण आमच्या चिमुकल्याला आणायला. तर आज पाळणा आणायचं आहे. तर इथे पाहू शकता छान अशी ओटी वगैरे भरून घेतली आम्ही. हे आहे आमचं छोटंसं बाळ आणि ह्या आम्ही 3 जावा. मी मोठी, त्याच्यानंतर 2 नंबर आणि ही 3 नंबर. तर माझे हे इथे पाहू शकताय खूप छान मस्त पाळण्याची अगदी तयारी केली आहे त्यांच्या इकडे. तर तिच्या घरी आणायला गेलेलो आम्ही आणि मग त्यांना घेऊन आलेलो आहोत आता इकडे. तर मी मोठी आहे म्हणून म्हटलं पाय धुवायचं काम करावं आपण पहिलं. तर इकडे आहेतच बाकी सर्व मंडळी. तर छान औक्षण केलेलं आहे त्यांचं. आरती वगैरे केली मस्त आणि मग लगेचच पुढची तयारी. तर काय आहे घरात कार्यक्रम असलं की खूपच गडबड असते. तर ती लोकं राहतात शहरामध्ये राहत आणि आम्ही इकडे राहतो, त्याच्यामुळे जाण्या येण्यात खूपच गडबड होते आणि मग सकाळी जायचं म्हटल्यावर खूपच गडबड. तर असं आम्ही छान आवरून घेतलं आहे. बाळाचं खूप छान अगदी मस्त स्वागत केलेलं आहे. इथे पाहू शकताय तुम्ही. तर मी त्याची काकी आहे म्हटल्यावर काय मोठी मम्मी म्हणाल तरी पण चालेल. तर मस्त कुंकू पायाला लावून त्याचे पावलं उठवत आहोत आम्ही घरामध्ये. खूप मस्त स्वागत केलं आहे त्याचं. तर बारसं त्याचं पहिलंच करून घेतलं होतं तिकडं. त्याच्यामुळे मग ॲक्च्युली 2 वेळेला पाळण्यात घातल्यामुळे ना इकडे बारसं नाही केलं. फक्त पाळणंच आणलेलं आहे आणि खूप छान असं मस्त डेकोरेशन करून मग पाळण्याचं असंच सजावट केली आणि छान कार्यक्रम झाला आणि मग जेवून घेतलं आहे. आता इथे आम्ही जेवायला बसलेलो, सगळी मंडळी जेवून झाली आणि मग आम्ही बसलेलो तिकडे जावा जेवायला. आणि माझे मिस्टरांनी फोटो काढलं नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं एक काढून घ्यावा फोटो. चला तर आता आपण घरी जायच्या तयारीत. तर आपलं संध्याकाळचं काम तर आहेच. तर जाता म्हटलं दुकानातलं सामान घेऊन जाऊया. घरी आल्यानंतर छान अशी मस्त झोप काढली कारण दुकानात तर जायचं लागणारच आहे. चला तर आता मी आहे दुकानामध्ये. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नक्कीच माझा व्हिडिओ कसं वाटलं लाईक शेअर कमेंट करून सांगा मला.